नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, मंदिर हे भक्त आणि परमेश्वर यांना जोडणारा एक दुवा म्हटला जाईल. कारण परमेश्वरापर्यंत आपली भक्ती पोहोचण्याचं एक माध्यम म्हणून मंदिरात पाहिलं जातं. मित्रांनो, भारतात अनेक शेकडो अशी मंदिरं आहेत ती जी पुरातन कालापासून बनवलेली आहेत. पुरातन कालापासून त्यांचा वारसा चालत आला आहे. अनेक मंदिरं आहेत. हम्पीमधील अनेक मंदिरं असो किंवा आपल्या महाराष्ट्रात अनेक जी मंदिरं आहेत ती मंदिरं आपल्या धर्माचं प्रतीक असे आहेत. ही मंदिरं कशा प्रकारे बनली, कशा प्रकारे बनवण्यात आली आणि या बनवण्यामागचा इतिहास काय आहे. पूर्वी आपले पूर्वज अगदी 4-5 हजार वर्षापूर्वी मंदिर कशा प्रकारे बनवत होते, मंदिराचा इतिहास काय आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. तर नक्की पहा हा व्हिडिओ. कशा प्रकारे अगदी पुरातन कालापासून मंदिरे बनवत आली आहेत आणि त्यांचा इतिहास काय आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज आपण ज्याला हिंदू मंदिर म्हणतो ते 5000 वर्षापेक्षा जुनं नाही. प्राचीन काळात लोक देवतांची पूजा बंदिस्त देवालयामध्ये किंवा कोरलेल्या मूर्तीमध्ये करत नसत. त्याऐवजी दैवी अनुभव थेट निसर्गातच घेतला जात होता. वृक्ष, प्राणी, नद्या, पर्वत आणि शिळा यांना पवित्र मानलं जात होतं. निसर्गपूजेपासून ते प्रतिमा पूजेपर्यंत प्रवास मंदिरांचा कसा झाला, तर सुमारे 1800 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन 200च्या आसपास मथुरेतील वालुकाश्म दगडावर कोरलेल्या शिल्पामध्ये हिंदू देवतांची स्पष्ट रूपे दिसू लागली. येथे आपल्याला शिवलिंग दिसतात. त्यापैकी काहीवर चेहरे कोरलेले आढळतात. तसेच विष्णू, कृष्ण आणि बलराम यांच्या प्रतिमाही दिसतात. मात्र ही शिल्प आज आपल्या माहीत असलेल्या मंदिरात ठेवलेली नव्हती. त्याऐवजी पवित्र वनक्षेत्रामध्ये बहुतांश वेळा नद्याच्या काठी मोकळ्या जागेत त्यांची प्रतिष्ठापना केली जात होती आणि नंतर पूजा देखील केली जात असे. यातूनच आपल्याला निसर्गपूजेपासून ते प्रतिमा पूजेपर्यंत क्रमाक्रमाने झालेला बदल दिसून येतो. पुढील टप्पा म्हणजे या प्रतिमा वास्तुरचनांच्या आत बंदिस्त करण्यात आल्या. उत्तर प्रदेशातील भितरगाव येथे सुमारे इसवी सन 500च्या आसपास बांधलेले एक विटांचं मंदिर आढळतं. या मंदिरात देवप्रतिमा गर्भगृहात ठेवलेल्या आल्यामध्ये, तसेच मध्य प्रदेशातील नाचना येथे शिवमंदिर उभारले गेलं. त्यामध्ये हिमालयाच्या परिसंस्थेची प्रतिकृती निर्माण करण्यात आल्याचा प्रयत्न दिसतो. छपराला पर्वताचा आकार देण्यात आला होता आणि प्रवेशद्वारावर गंगा व यमुना या नद्यांच्या देवतांच्या रूपात कोरीव प्रतिमाही साकारल्या होत्या. झाशीजवळील देवगड येथे आपल्याला संपूर्ण दगडातून बांधलेले सर्वात प्राचीन शिवमंदिर आढळतं. या मंदिरात विष्णूची शेषशाही प्रतिमा आहे. 4 भुजांसह गरुडावर आरूढ विष्णूची मूर्ती, तसेच राम आणि कृष्ण यांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारे शिल्पपट आढळतात. याच काळापासून शास्त्रीय मंदिर स्थापत्येची सुरुवात होते. खडकात कोरलेले आणि स्वतंत्र उभी केलेली मंदिरं, याचा इतिहास पाहूया. यापुढे इसवी सन 600च्या नंतर भव्य खडकात कोरलेल्या मंदिरांचा काळ सुरू झाला.
तेथे कलेने खरोखर विराट रूप धारण केलं. वेरूळ आणि एलिफंटा येथील गुफा, कर्नाटकातील पट्टडकलची मंदिरं, तसेच चेन्नईमधील शोर मंदिरावरील खडकात कोरलेली शिल्प, या सर्व ठिकाणी शिव आणि विष्णू यांच्या भव्य प्रतिमा दिसतात. ही केवळ उपासनेसाठीची ठिकाणं नव्हती, तर राजसत्तेच्या सामर्थ्याची ती घोषणा होती. डोंगर कड्यामध्ये थेट कोरीव काम करून जणू राजेच पृथ्वीचं रूप घडवू शकतात हे दाखवून देणारी ही एक घोषणा होती. 8व्या शतकापर्यंत आपण आणखी भव्य उपक्रम पाहू शकतो. आणि 8व्या शतकापर्यंत अनेक राजांनी या भव्य मंदिरांची निर्मिती झाली होती. वेरूळ येथे कैलासनाथ मंदिर एका अखंड खडकात कोरून उभारलं गेलं. शिवालयासाठी मोठ्या खडकाला पर्वतासारखा राजवाड्याचा आकार देण्यात आला. याच काळात स्वतंत्र उभी केलेली मंदिरंही प्रचलित झाली. ही खडकातून कोरलेली नसून दगडावर दगड रचून बांधलेली होती. अशा मंदिरांची उदाहरणं कर्नाटकातील हंपी येथे दिसून येतात. तसेच कांचीपुरममध्ये अशा मंदिराची रचना आढळून येते. कांचीपुरममध्ये प्रसिद्ध कैलासनाथ मंदिर उभं आहे. स्वतंत्र उभी केलेली मंदिरं ही प्रयोगात्मक स्वरूप, स्थिर आणि दीर्घकाळातील टिकणाऱ्या वास्तुशैलीकडे झालेल्या बदलांची खूण आहे. 10व्या शतकापर्यंत मंदिर स्थापत्यकलेत अभूतपूर्व गुंतागुंत दिसून लागली. उत्तर भारतात तसेच इतर ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मंदिरं बांधली जाऊ लागली. उत्तर भारतात वक्ररेषीय नागरशैली, तर दक्षिणेत पिरॅमिडकार विमानशैली विकसित झाली. मंदिरे तांत्रिक आणि मंडलांच्या आधारावर बांधली जाऊ लागली. ती केवळ देवदेवतांची निवासस्थाने नसून धार्मिक आणि विधीच्या सामर्थ्याची केंद्रेही ठरली. या मंदिरांच्या गर्भगृहात पुजारी तांत्रिक विधी पार पाडत त्यासाठी संपत्ती, रक्षण आणि सौभाग्यही मिळवले जाईल. ही प्राचीन मंदिरं आज आपण पाहतो त्या भक्तिमय देवालयामध्ये खूप वेगळी आहेत. ती जणू एका विधी प्रयोगशाळेसारखी होती. तिथे भूमिती, कला आणि मंत्र यांचा संगम होऊन विश्व ऊर्जेची केंद्र निर्माण केली जात. नंतर भक्ती आंदोलनाच्या उदयानंतर मंदिराचं पुन्हा एकदा रूप पालटलं. गुप्त तांत्रिक विधीवरून मंदिराचा कल सहभागाकडे वळला. लोकांना गाणं, नृत्य करणं आणि सक्रियपणे पूजा अर्चेची सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ लागलं. याच काळात पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि तामिळनाडूमधील श्रीरंगम यासारखं महान वैष्णव मंदिरे लोकप्रिय झाली. येथे मंदिर म्हणजे लोकांचं देवघर ठरलं. लोकप्रिय समाज विपरीत इसवी सन 11व्या शतकात महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर हल्ला केल्यानंतर लगेचच अनेक मंदिरं भारतात बांधली गेली. उदाहरणार्थ खजुराहोच्या प्रसिद्ध मंदिर समूह 11व्या शतकात उभारला गेला. मात्र नंतर व्यापारी मार्ग बदलल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले.
ज्यावेळी मुस्लिम सरदारांनी मंदिरावर हल्ले केले तेव्हा लोकांनी बहुधा देवतांच्या लहान सहज ने-आण करता येणाऱ्या प्रतिमा स्वीकारल्या. या प्रतिमांना खाजगी खाजगी घरात ठेवता येत असे किंवा राजस्थानातील हवेली शैलीतील सुरक्षित निवासामध्ये स्थलांतरित केलं जात होतं. बंगालमध्ये 17व्या शतकात कृष्णाला अर्पण केलेली नवीन टेराकोटे मंदिरं उभारली गेली. त्यामध्ये स्थानिक कलाशैली आणि भक्तिभाव या दोन्हींचं प्रतिबिंब दिसून येतं. भोसले आणि होळकर यांसारख्या घराण्यांनी विशेषतः रामाला समर्पित असलेली हिंदू मंदिरे उभारली. नाशिक, ग्वाल्हेर आणि काशी यासारख्या ठिकाणी काही मंदिरं उभारण्यात आली आहेत. म्हणूनच श्री विष्णूची, कृष्णाची जी मंदिरं आहेत ती काळानुरूप सतत बदलत राहिली. काळानुरूपानुसार तत्त्वज्ञानाचा प्रवाह आणि विविध आव्हानांना सामोरं जात उत्क्रांती होत राहिली. अशी काही मंदिरं आजही शाबूतपणे टिकून आहेत. आज आपल्या भारत देशात, महाराष्ट्रासह पुऱ्या भारत देशात अनेक प्राचीन अशी मंदिरं आहेत. अगदी हजारो वर्षपूर्वीपासूनची मंदिरं आहेत ती आजही शाबूत आहेत आणि एक स्थापत्यकलेचा बेजोड असे नमुने आहेत. तर मित्रांनो, आपली मंदिरं कशा प्रकारे निर्मिती झाली यांचा थोडक्यात मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.